नमस्कार, मी मित्र HP इंग्लिश प्रिपेअर्ड आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथमतः मी आपल्या 10वीचा जो विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचं मूल्यमापन पद्धती बोर्डाने जी आखून दिलेली आहे ती मूल्यमापन पद्धती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। सर्वप्रथम 9वीचे जे सर्व विद्यार्थी आहेत 9वी अ ब ड या चारही वर्गातील जे उत्तीर्ण होऊन 10वीत प्रवेश केलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीनं आणि माझ्या वतीने मी सर्वप्रथम हार्दिक असं अभिनंदन करतो। त्यानंतर हा जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे त्याचं कारण सुद्धा तुम्हाला माहिती आहे की प्रत्यक्ष तुमच्या समोर तुम्ही माझ्या समोर किंवा मी तुमच्या समोर येऊ शकत नाही, म्हणून या युट्यूबच्या माध्यमातून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि हा माझा पहिला व्हिडिओ असणार आहे। तर या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी याची इव्हॅल्युएशन सिस्टीम जी आहे, त्यानंतर क्वेश्चन पेपर फॉर्मॅट असेल आणि चॅप्टर वाईज। तर पहिल्यांदा आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची मूल्यमापन पद्धती समजावून घेऊया। तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की आपण मार्च 2021च्या परीक्षेला सामोरं जात असताना तुम्हाला जे विषय आहेत 6 विषय प्रत्येक विषय हा 100 गुणांचा आहे, त्यामुळे आपला विषय सुद्धा 100 गुणांचा आहे की ज्यामध्ये लेखी परीक्षा म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही बोर्डाच्या परीक्षेला जाऊन लेखी पेपर जो लिहिणार आहे तो 80 गुणांचा लिहिणार आहे की ज्याच्यामध्ये पेपर फर्स्ट 40 गुणांसाठी, पेपर सेकंड 40 गुणांसाठी असे एकूण 80 मार्क आहेत। म्हणजे लेखी जे काम तुम्हाला करायचे ते 80 गुणांचं करायचे। आता आपला विषय मी जसं तुम्हाला सांगितलं 100 गुणांचा आहे, तर 80 गुण त्यातले गेले, अजून राहिले 20 गुण। तर 20 गुणांसाठी अंतर्गत मूल्यमापन असणार आहे, जसं इतर विषयांसाठी आहे, गणितासाठी आहे आणि आता नव्यानं लँग्वेजचे जे सब्जेक्ट आहेत त्यासाठी सुद्धा अंतर्गत गुण आहे, तसं आपल्या विषयाला सुद्धा अंतर्गत गुण 20 मार्क असणार आहेत। तर या अंतर्गत मूल्यमापनामध्ये कशाचा समावेश आहे, तर मार्च 2021 ची परीक्षा देत असताना तुम्हाला अंतर्गत गुण हे तुमच्या बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षेवर अवलंबून असणार आहे। तर बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षा ही तुमची असणार ती 20 गुणांची असणार आहे की ज्याच्यामध्ये पेपर फर्स्ट एक प्रयोग तुम्हाला घ्यावा लागणार आहे 6 गुणांसाठी, पेपर सेकंडचा एक प्रयोग तुम्हाला घ्यावा लागणार 6 गुणांसाठी, 6 आणि 6 12 झाले। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं वर्षभर तुम्ही जे काही जर्नल बुक मेंटेन करणार आहे प्रयोगवही, त्या प्रयोगवहीसाठी 4 गुण आहेत आणि तुमची एक ऍक्टिव्हिटी बुक असणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला वर्षभरात फक्त 2 उपक्रम लिहायचे आहेत, एक पेपर फर्स्ट साठी आणि एक सेकंड साठी। तर त्या उपक्रमाचे 4 गुण आहेत। म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षा किंवा अंतर्गत गुण हे अतिशय महत्त्वाचे आहेत। एकूण 100 गुणांमध्ये तुम्हाला 20 गुण असणार आहेत की ज्याची बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षा ही आपल्या शाळेमध्ये आपण घेतो बोर्डाच्या नियमानुसार। तर हे 20 गुण मिळवण्यासाठी तुम्हाला वर्षभरामध्ये प्रयोगवही व्यवस्थित मेंटेन करायचे, उपक्रम वही व्यवस्थित मेंटेन करायचे 4 मार्कांचे, कारण दोन्हीसाठी 8 गुण आहेत। म्हणजे फक्त वह्या मेंटेन केल्यानंतर तुम्हाला 8 गुण मिळणार आहेत आणि एक प्रयोग 6 गुणांसाठी पेपर फर्स्टचा, दुसरा प्रयोग 6 गुणांसाठी पेपर सेकंडचा, असे 20 गुण आहेत। तर 80 लेखी गुण, 80 गुण हे लेखी परीक्षेसाठी आणि 20 गुण हे अंतर्गत मूल्यमापन म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षेसाठी, असे एकूण गुण तुमचे असणार ते म्हणजे 100 गुणांसाठी असणार आपली परीक्षा। तर आता मी जसं अंतर्गत मूल्यमापनामध्ये तुम्हाला प्रात्यक्षिक परीक्षेचं मूल्यमापन समजावून सांगितलं की ज्याच्यामध्ये पेपर फर्स्ट साठी 6 मार्क आहेत आणि पेपर सेकंड साठी 6 मार्क आहेत। तर त्या प्रात्यक्षिक परीक्षेची जी बोर्डाची उत्तरपत्रिका असते त्यामध्ये तुमचं लेखन कसं असायला पाहिजे किंवा त्याचं मूल्यमापन कसं केलं जातं, तर त्यामध्ये तुम्ही प्रयोगाची जी काही कृती करता त्याला 3 गुण आहेत, निरीक्षण जे आहे तुमचं नोंदवत आहे त्याला 2 गुण आहेत आणि अनुमान जे आहे त्याला 1 गुण आहे, असे 6 गुण आहेत। म्हणजे पेपर फर्स्ट साठी सेम 6 गुण आणि पेपर सेकंड साठी 6 गुण आहेत, असे 12 आणि प्रयोगवहीला 4 गुण आणि उपक्रमाला 4 गुण, असे एकूण 20 मार्कांचे। तर हा 100 गुणांचा विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा पेपर आपल्यासाठी आपण याचं मूल्यमापन पद्धती समजून घेतलेली आहे, ठीक आहे। त्यानंतर आता दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे प्रश्नपत्रिकेचा नमुना, कारण प्रश्नपत्रिकेचा नमुना सुद्धा आपल्या समोर जर असेल तर आपण अभ्यास करताना आपल्याला पुढच्या गोष्टी सोप्या जाणार आहेत। तर जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की बोर्डाचं 6 विषयाला आपण सामोरं जात असताना सगळ्या 6 विषयांमध्ये जे 60 गुणाचे विषय म्हणजे अंतर्गत मूल्यमापन सोडून तुमची जी काय लँग्वेजचे विषय असतील तर 80 मार्कांसाठी असतात। त्याच पद्धतीनं गणित असेल, विज्ञान असेल, समाजशास्त्र असेल हे 80 गुणांचे असतात। परंतु ज्या विषयांमध्ये पेपर फर्स्ट आणि सेकंड आहे, उदाहरणार्थ विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये पेपर फर्स्ट आहे, सेकंड आहे, गणितामध्ये सुद्धा मॅथ्स 1 आहे, मॅथ्स 2 आहे, समाजशास्त्रामध्ये सुद्धा इतिहास आहे आणि भूगोल आहे। तर असे 2 पेपर असणारे जे विषय आहेत त्यातला पेपर फर्स्ट जो आहे तो 40 गुणांचा असतो आणि सेकंड जो आहे तो 40 गुणांचा। परंतु प्रत्येक पेपर मध्ये कंपल्सरी भाग असतो आणि ऑप्शन्स गुण असतात। तर कंपल्सरी जो आपल्याला लिहायचा आहे तो 40 गुणांसाठी असतो
म्हणजे कोणताही पेपर जर तुम्ही बघितला, मग तो गणितामधला मॅथ्स 1 असो किंवा गणितातला मॅथ्स 2 असेल, विज्ञानातला पेपर फर्स्ट असेल, सेकंड असेल, किंवा समाजशास्त्रातला पेपर फर्स्ट असेल, सेकंड असेल, तो कंपल्सरी सोडवायचं आहे. तुम्हाला 40 गुण आहेत, परंतु ऑप्शन सहित प्रत्येक पेपरचे 60 गुण हे समान केलेले बोर्डाने पाठीमागच्या वर्षापासून. त्यामुळे पेपर फर्स्ट साठी आपण जर नमुना समजून घेतला तर सेकंड साठी सुद्धा सेम आहे. म्हणून मी पहिल्यांदा तुम्हाला कंपल्सरी असे लिहिले आहे. तर कंपल्सरी जे तुमचे गुण होणार आहेत ते 40 गुण होणार आहेत आणि विकल्प सहित जे असणार ते 60 गुणांसाठी असणार आहे. तर आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये पेपर फर्स्ट आणि सेकंड याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेचा नमुना हा दोन्हीसाठी सेम आहे. एका पेपरचं आपण बघितलं की दुसऱ्या पेपरचं सेम तसंच असणार आहे. तर यामध्ये क्वेश्चन फर्स्ट, क्वेश्चन सेकंड, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4 असे फक्त 4 प्रश्न आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये. पेपर फर्स्ट मध्ये, सेकंड मध्ये 4 प्रश्न असणार आहेत. आता त्या प्रश्नांची परत विभागणी कशी झाली आहे, तर क्वेश्चन फर्स्ट ए बी आहे. तर त्यामध्ये ए हा एमसीक्यू आहे, बहुपर्यायी प्रश्न. म्हणजे असे प्रश्न असतात की तुम्हाला ज्याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले असतात, त्या पर्यायातून एक पर्याय निवडायचा असतो. तर तो एमसीक्यू प्रकारचे प्रश्न असणार आहेत की जे पूर्णतः तुमच्या पुस्तकातील जी काही लेखी म्हणजे थेरी असणार आहे त्या थेरीवर आधारित असणार आहे 5 गुणांसाठी. त्यानंतर त्यातला बी हा जो प्रश्न आहे तो म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत की ज्याचं उत्तर एका शब्दात असेल, एका वाक्यात असेल, एखादं सूत्र लिहा असेल, एकक लिहा असेल, म्हणजे जसं आपण युनिट, राईट युनिट म्हणतो. त्यानंतर ऑड मॅन आउट असेल, विसंगत घटक ओळखा, अशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत. ते सुद्धा 5 असणार आहेत आणि त्याला 5 गुण आहेत. म्हणजे प्रश्न पहिला हा ए एमसीक्यू 5, वस्तुनिष्ठ 1 गुणांचे प्रश्न 5, 5 आणि 5 10. याच्यामध्ये कोणताही तुम्हाला विकल्प असेल प्रश्न नाहीये. हे 10च्या 10 प्रश्न तुम्हाला कंपल्सरी आहेत. तुम्ही 10 जर सोडवलेत तर तुम्हाला 10 गुण मिळतील. तर हा प्रश्न पहिला हा 10 गुणांसाठी आहे, 5 आणि 5. त्यानंतर प्रश्न दुसरा, त्याच्यामध्ये सुद्धा परत ए आणि डी आहे, सायंटिफिक रिझन आहे, शास्त्रीय कारणे द्या, की तो प्रश्न सुद्धा शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे. एका प्रश्नासाठी 2 गुण असतात, 2 प्रश्न सोडवायचे असतात की ज्याच्यासाठी 4 गुण आहेत. परंतु इथं मात्र तुम्हाला विकल्प मिळतात. तुम्हाला इथं 3 प्रश्न दिलेले असतात, त्यातून 2 सोडवायचे. म्हणजे 3 पैकी 2 सोडवायचे, 4 गुण आहेत. सायंटिफिक रिझन म्हणजे शास्त्रीय कारण द्या. आपण 8वी पासून बघतोय, तुम्हाला प्रश्न ते माहिती आहे, त्या पद्धतीने शास्त्रीय कारणे प्रश्न असतील. त्यानंतर त्यातला बी जो प्रश्न आहे तो म्हणजे शॉर्ट आन्सर क्वेश्चन किंवा लघुत्तरी प्रश्न असणार आहे. ते सुद्धा 2 गुणांचे. ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील. फरक स्पष्ट करा असेल, एखादं न्यूमेरिकल एक्झाम्पल असेल, त्यानंतर फॉर्म्युले लिहा, इक्वेशन तयार करा, रासायनिक समीकरण लिहा, त्याचं स्पष्टीकरण लिहा. असे वेगवेगळ्या प्रकारचे 2-2 गुणांचे जे प्रश्न आहेत, लघुत्तरी प्रश्न किंवा शॉर्ट आन्सर प्रश्न, ते 2 गुणांचे प्रश्न असतात. तुम्हाला इथं 3 सोडवायचे म्हणजे 6 गुण आहेत. म्हणजे इथले 2 प्रश्न आणि इथले 3, म्हणजे पाठीमागच्या वर्षीपर्यंत इथं एकच प्रश्न असायचे, एकूण 5 प्रश्न सोडवायचे असायचे. परंतु मागील वर्षापासून ह्याच्यामध्ये बदल केलेला आहे. इथं तुम्हाला शास्त्रीय कारणे वेगळे दिलेले आहेत आणि शॉर्ट आन्सर वेगळे दिलेले आहेत. म्हणून शॉर्ट आन्सर मध्ये सुद्धा तुम्हाला 3 सोडवायचे, त्याचे गुण असणार आहेत 6. 6 × 10 म्हणजे दुसरा प्रश्न सुद्धा 10 गुणांचा आहे. इथं सुद्धा तुम्हाला विकल्प मिळणार आहे. इथं 3 सोडवायचे आणि तुम्हाला 5 दिलेले असतात. म्हणजे इथं 5 आहे आणि इथं 3 आहे, एकूण 8 मध्ये तुम्हाला 5 सोडवायचे होते. 8 2 16 होतात. परंतु कंपल्सरी जर मार्क बघितले तर आपण 10 गुणांसाठी. तर हा प्रश्न दुसरा तुम्हाला समजला असेल. त्यानंतर प्रश्न तिसरा, क्वेश्चन 3 जो आहे तो सुद्धा शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे. 3 गुणांसाठी एक प्रश्न असतो. तिथे तुम्हाला एकूण 8 प्रश्न दिलेले असतात, परंतु त्यातले 5 सोडवायचे असतात, म्हणून त्याचे 15 गुण आहेत. ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्नांचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील. तिथे सुद्धा तुम्हाला असे मोठे प्रश्न असतील कदाचित 3 गुणांसाठी, त्यात सुद्धा एक प्रश्न हा वेगवेगळ्या एका शब्दात तुम्हाला उत्तर विचारलं जाईल. एखादा पॅराग्राफ दिला जाईल, त्याच्यावरून तुम्हाला 3 प्रश्न वेगवेगळे विचारले जातील. ह्यामध्ये तुम्हाला प्रश्नांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार, जसं तुम्ही आता अभ्यास करत जाल तुम्हाला लक्षात येईल त्यातले प्रश्न. तर तिसऱ्या प्रश्नाला सुद्धा 15 गुण आहेत. राहिला चौथा प्रश्न की जो लॉंग आन्सर क्वेश्चन आहे. एक प्रश्न 5 गुणांसाठी असतो. इथे सुद्धा तुम्हाला 2च प्रश्न असतात, तर त्या 2 पैकी 1 सोडवायचा असतो. तर 5 गुणांसाठी हा सुद्धा आपण लॉंग आन्सर क्वेश्चन म्हणत असतो. परंतु लॉंग आन्सर क्वेश्चन म्हणजे तुम्हाला काही मोठी उत्तरे लिहायची नाही. फक्त 5 मार्कासाठी प्रश्न असला तरी सुद्धा तुम्हाला 5 उप प्रश्न दिलेले असतात. त्या 5 प्रश्नांचे तुम्ही एका शब्दात किंवा एका वाक्यात सुद्धा उत्तर लिहायचे असतात. म्हणजे हा प्रश्न मोठा प्रश्न जरी वाटत असेल 5 गुणांसाठी, परंतु त्याचे उत्तरही संक्षिप्त स्वरूपात आणि ज्याचा डीप अभ्यास असणार आहे त्यामुळे प्रश्न सोडवता येतील. असं एकूण जर ह्या प्रश्नपत्रिकेचा आपण नमुना बघितलं तर 4 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न 10 गुणांसाठी, दुसरा प्रश्न 10 गुणांसाठी, तिसरा 15 गुणांसाठी आणि चौथा 5 गुणांसाठी. असं कंपल्सरी जर आपण विचार केला तर 40 गुणांसाठी ही प्रश्नपत्रिका असते. परंतु विकल्प असेल तुम्हाला 60 गुणांची ही प्रश्नपत्रिका
असणार आहे। तर हा झाला प्रश्नपत्रिकेचा नमुना। हा आपण एका पेपरसाठी बघितलं, सेम दुसऱ्या पेपरसाठी सुद्धा असंच असणार आहे। त्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा भाग आहे की जो तुम्हाला पुस्तकाबरोबर तुम्ही जसं नवनीत घेणार आहे किंवा तर तिसरा जो भाग आहे तो म्हणजे आपण प्रकरण वाईज आपल्या पेपर फर्स्ट आणि सेकंड मध्ये प्रत्येक चॅप्टरला किंवा प्रकरणाला किती गुण नेमून दिलेले आहेत ते आपण बघूया की ज्याच्यामध्ये दोन्ही पेपर जर आपण बघितले तर पेपर फर्स्ट आणि सेकंड मध्ये एकूण 10 प्रकरण आहेत। तर पेपर फर्स्ट जर आपण विचार केला तर पहिला प्रकरण जे आहे 5 गुणांसाठी, दुसरं 6 गुणांसाठी, तिसरं 6 गुणांसाठी, चौथं 7 गुणांसाठी, पाचवं 5 गुणांसाठी, सहावं 7 गुणांसाठी, सातवं 6 गुणांसाठी, आठवं 6 गुणांसाठी, नववं 7 गुणांसाठी, 10वं प्रकरण हे 5 गुणांसाठी। तर असे एकूण विकल्पासहित एका पेपरसाठी 60 गुण असणार आहे। तसंच पेपर सेकंडला सुद्धा तुम्हाला इथे गुण दिसतात आणि अशा पद्धतीने हे प्रकरण वाईज तुम्हाला मूल्यमापन दिसेल। तर अशा पद्धतीने आज आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये 3 भागामध्ये आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचं मूल्यमापन, प्रश्नपत्रिका नमुना आणि चॅप्टर वाईज मार्क्स असणार आहे हे 3 भाग आपण पूर्ण केले। धन्यवाद।